जय श्री कृष्ण। मैं मानेश्वरी बालाजी महिला मंडल की अध्यक्षा सौ संगीता कलम। मैं सचिवा सौ वैशाली मुंदड़ा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री विठ्ठल रुक्मिणीभ्यां नमः। राधा सहित श्री कृष्णाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कंकणम्। सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली। गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। वंशी विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बराधरुणबिम्बफलाधरोष्ठात्। पूर्णेन्दुसुन्दरमुखादरबिन्दुनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्रीकृष्णाय नमः। श्रीपुरुषोत्तमाय नमः। श्रीपुरुषोत्तमाय नमः। श्रीपुरुषोत्तमाय नमः। नमस्कार मंडळी। काल आपण चित्रबाहू राजाचं पूर्वजन्म त्याचं कथानक आपण ऐकलेलं होतं की पूर्वजन्मी तो मणिग्रीव नावाचा भिल्ल होता आणि त्याची पत्नी सुंदरा होती। उग्रदेव ऋषींची त्यांनी सेवा केली आणि मग उग्रदेव ऋषींनी
त्यांना त्यांच्या दुःखातून, कष्टातून, दारिद्र्यातून मुक्त होण्यासाठी अधिक मासाचं व्रत आचरण करा असा उपदेश केला आणि त्याच उपदेशाला अनुसरून त्यांनी व्रताचरण केलं आणि परमसुखाला प्राप्त करते झाले असं त्यांचं आख्यान आपण मागच्या म्हणजे कालच्या अध्यायात बघितलं. आज तेथून पुढचा भाग आपण बघणार आहोत. तर चला मंडळी, आरंभ करूया अधिक मास महात्म्य या महाग्रंथातील अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. इंदिरा म्हणे वैकुंठनाथा, सच्चिदानंद रूपिया समर्था, भवतापहारका भगवंता, विश्वार्ती हरता आहेस तू. यास्तव लोकोपकारार्थ तुझ लागे प्रश्निते यथार्थ. अधिक मासी स्नानादि कर्मार्थ जे का असमर्थ असती पै. त्याही शुभ कर्म करावे काही, की ज्या एकेची कर्मे लवलाही. स्नानादि कर्माचे फल सर्वही प्राप्त होई निश्चये. आणि अंती सायुज्य मुक्ती लाभे जेणे सकळा निश्चिती. ते शुभ कर्म दयाळा संप्रती कृपा करूनी मज सांगे. ऐसी श्रीची प्रश्नवाणी ऐकून बोले शारंग पाणी. प्रिय लोकानुग्रहकारिणी उत्तम प्रश्न केलासे. तरी सकळ नारी नरांचे अतिप्रिय होय जेणे साचे. आणि सर्वदा सर्वदानांचे तैसेची नेमांचे फल लाभे. आणि सर्व यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होय जेणे सकळ. तैसेची जेणे दुरितमळ जाती समूळ लोपूनिया. आणि सर्वदा अशक्तांसी भवतारक निश्चयेसी. त्यातून विशेषे अधिक मासे सकळ फळासी देत जे. ते सर्व कर्माधिराज नामक यद्यपि असे रहस्य अधिक. तरी मी तुझला सकळिक सांगतो ऐक आदरे. अधिक मासाची ये ठाई स्नानादि कर्मे करण्याविषयी. शक्ती नसेल जया देही हरिनाम त्याहि जपावे. कोणत्याही प्रकारे करून करावे भगवत नाम कीर्तन. तेणे सर्व काम परिपूर्ण होती जाण निश्चये. कृष्ण कृष्ण ऐसे सतत जे कलियुगा माझी बोलत. तया आयुत यज्ञांचे यथार्थ आणि कोटी तीर्थांचे फल लाभे. पूर्ववया माझी जो नर शुची धार्मिक सावधांतर. हरि कीर्तन करी निरंतर तोची सत्पुत्र जाणावा. तो त्या कीर्तने पितरा लागुनी सदा त्राही पुनरकापासुनी. म्हणून वेदज्ञ महामुनी पुत्र त्यासीच बोलतात. ना तरी सुकरीसी कुमर शतशः होती पुष्ट शरीर. परिते नरक प्रिय थोर भूमीसी भार सर्वही. गोमती माझी स्नान करीत आणि मग कृष्णाचे नाम गात. तयांच्या देशी ही यमदूत न प्रवेशती कदापि. आणि जे नर यथाधिकार भगवत गीता निरंतर पठती ऐकती साचार. ते मुक्त होत निश्चये. नीच योनीत जन्मले असोनी जे मम भक्ती करीती अनुदिनी. ते सकळ ही या त्रिभुवनी पवित्र जाण सिंधुजे. विप्रकुळे उद्भवोन जे का होत मद भक्तिहीन. ते म्लेंछ स्वभावी पूर्ण अत्यंत हीन अपवित्र. ह्या कलियुगा माझारे मद भक्त जेथे वास करे. तो यद्यपि कुदेश असला तरी पवित्र निर्धारी जाणिजे. इंदिरे ह्या कलिसमचांग नाही नाहीच अन्य युग. जेथे कीर्तने स्मरणेची सवेग पद अव्यंग लाधते. स्त्री हत्यारी राजघातक विश्वासघातकी सर्वापहारक. बालघाती ग्रामदाहक भ्रूण आणि मातृगामी. सुरापी सर्व निंदक गोघ्न मातृपितृ हत्यारी कृतघ्न. गुरुतल्पगामी मार्गघ्न आणि इतर महापापिष्टजे. ते आणि अन्यही पापी जन श्रीराम हरी श्री कृष्ण इत्यादी संकीर्तन करून मुक्त होती निश्चये. जरी रुगादी चारी वेद भले परम श्रद्धेने अभ्यासिले. किंवा तयांचे प्रेम सगळे व्याख्यान केले निरंतर. की धर्मशास्त्रादि चिंतिले की योगशास्त्रे अभ्यासिले. की सेतिहास पुराणे सगळे विवारली सर्व काळ.
कृच्छ्र चांद्रायणादी तप की नाना मंत्रांचे केले जप की सप्तद्वीपादी भूदाने अमुप सर्व काळ चालविते की केली गजाश्वरथ दाने की देवालयादी प्रतिष्ठापने की केली क्षेत्र तीर्थाटने तरतई काय उपयोग सर्वेश्वर कृष्ण भगवान तया स्मरती जे अनुदिन तई कलियुगी संपूर्ण साधिले जाण निश्चये हे कलियुग अत्यंत घोर सर्व दोषांचे घरसाचार परिया माझी भूमीवर एक गुण थोर आहे पै येथे अन्य कर्मे न करिताही केवळ भगवत कीर्तनेच पाही बंध मुक्त हो निलवलाही मोक्ष सदना पावती यास्तव गुणज्ञ आर्य लोक कली लागे प्रशंसिती देख येथे हरि कीर्तनेच निशंक स्वार्थ सकळी कलाभती पद्मालये काय वर्णू फार हेची सांगतो वारंवार कलियुगा माझी जीवन सार हरिनामची एक असे तया विण इतर कर्माही उत्तम गती नाहीच नाही म्हणून सकळी सर्वदाही हरिनामची जपावे सकळ धर्मांनी विवर्जित ऐसे कलिघोर अत्यंत या माझी जे हरिभक्त होत किंवा गात हरिनामे आणि विशेषे अधिक मासा भीतर श्री कृष्णादी नामे सुंदर जे स्वये स्मरती निरंतर किंवा स्मरविती दुसऱ्यांसी ते ह्या जगी सर्व मनुष्यात कृतकृत्य आणि सौभाग्यवंत घोर कलियुग ही तयाप्रत न च बाधीच कदापि इंदिरे शिव आणि कृष्ण हे दोघेही एकची असती जाण दोघांतूनी कवनाचे हि भजन करिता समान फल असे म्हणून शिव शिव की कृष्ण कृष्ण इत्यादी जे नाम कीर्तन तेणेची सर्व पाप दहन होते तत्क्षण कलियुगे जरी पुण्यकर्मे असती अनेक तरी ह्या घोर कलियुगी सुरेख संपूर्ण कर्माचे फलदायक भगवत कीर्तनची असे पै सकळ पाप हरण्याविषयी हरिनामी जितुके शक्ती राही तितुके पाप करण्याविषयी पातकी नाही समर्थ सर्व शास्त्रांचा वारंवार विचार करिता निघाले सार की नारायणचे निरंतर ध्यावा गावा सकळिके दुष्ट चित्ते हरिस्मरता भोहरी होय सर्व दुरिता नेणोनिही अग्निस्पर्शिता जाळीच सर्वथा जैसा पै नारायण नाम सुंदर जो नर बोलिला एकवार तेणे शतकल्प निरंतर स्नान केले सर्व तीर्थी ऐशी भगवन नामाची थोरी म्हणून हे मत प्रिय सुंदरी शक्ता शक्ती कलिमा झारे नित्य हरिनामची जपावे आणि विशेषे अधिक मासात भगवत नामेच जपावी सतत तेणे स्नानादिकांचे फळ यथोक्त प्राप्त होय निश्चये सर्व रूपी जो भगवान त्या प्रती जे मानव निरंतर स्मरती तया धर्म कामार्थ मुक्ती हस्तगत होती तत्काळ अधिक मासी एकवार हरी ऐसाच केला उच्चार तेणे मोक्षासी जावया सत्वर बांधिले कमर जाणिजे ऐसा हरिनाम महिमा भला श्री विष्णूने लक्ष्मीसी कथिला तो ऐकून या की कमळा पुनश्च तया ते पुसतसे लक्ष्मी म्हणे हो देवाधिदेवा दया सागरा श्री केशवा तुम्ही नाम महिमा आघवा मज उत्तम कथिलाची तथापि पुन्हा काही किंचित तुझे अद्भुत सांगा मज प्रत की जे अधिक मासी केल्याने समस्त केले ऐसे होईल पै विष्णू म्हणे हे क्षीरोदनंदिनी तू सर्वदा आनंददायिनी आणि सर्वानुग्रहकारिणी दयानंद दृष्टी आहेस तरी जे सर्व तपात निर्मळ श्रेष्ठ अव्यय तपसोज्वल यदा चरणे नरसकळ पापा तत्काळ नाशिती आणि सर्व धर्मांचे फळ पावून अव्यय पदा जाती जयान ते तुझ लोकानुग्रहार्थ पूर्ण सांगतो ऐके सुंदरी कमल भवांडा माझारी अन्नची श्रेष्ठ निर्धारी सकळ प्राण्यांचे प्राणधारी अन्नचे असे केवळ अन्नी राहती लोक सकळ अन्नची सर्वांचे वीर्य बळ संपूर्ण देवतामय सोजवळ अन्नची निर्मळ त्रिशुद्धी ते अन्नदान दिधले जेणे जगी काय न केले त्याने
जप तप योग अनुष्ठाने सर्व ही केली जाणीजे गुणी दरिद्री किंवा क्षुधित या कोणासी जो अन्न देत तेणे आत्मसुख भोग सिद्ध्यर्थ केले यथार्थ सर्व कर्मे जेणे निष्कामत्वे वहिले यत्किंचित अन्नदान केले तेणे सांसारिक दुःख सकळे त्यागून घेतले मोक्षपद किंवा सकामत्वे हि यत्किंचित अन्नदान कोणी करीत तरी सर्व कर्मांचे फळ त्याप्रत हस्तगत होय निश्चये ऐसे अन्नदानाचे महिमान म्हणून ते नित्य की जे जाण आणिक अधिक मासी संपूर्ण उपवास व्रत करावे प्राणप्रिये अधिक मासात जे करीती उपवास व्रत तयांचे मोक्षादि सर्व मनोरथ पूर्ण होत निर्धारे सर्व मासोपवास अथवा एक पक्षोपवास करावा की षटरात्र त्रिरात्र किंवा एकांतरोपवास कीजे अथवा एकतरी उपोषण अधिक मासी करावे जाण जैसे जयाच्या शक्तीचे मान तैसे चितेने आचरावे नर नारी की कुमारी की वृद्ध अथवा असला जुवरी तरी तै अधिक मासा भीतरी एक उपवास कीजेच आणि विशेषतो विधवांनी इतर सर्व कर्मे त्यागुनी अधिक मासी उपवासाचरणी सादरता राखिजे येथे एकही उपवास करिता इह परत्री होय धन्यता त्याच विषयी पुरातन कथा एक तुझ आता सांगतो पूर्वी नर्मदा नदी तीरी माहिष्मती नाम नगरी तापसी नामे अति सुंदरी ब्राह्मणी एक वसतसे ती तपस्यादि परायण सर्वदा करी सदाचरण आणि अधिक मासी उपोषण नित्य नेमे चालवीतसे तियेची सखी काम करणारी कोणी एक होती शूद्र नारी ती दैवे होऊन कुष्ठ शरीरी मरणोन्मुख जाहले तै तापसी प्रति हस्त जोडूनी म्हणे हे मम प्रिय साजणी मी तो आता मृत्यू लागुनी स्वाधीन जाण झाले असे परिजन्मतः आजपर्यंत पुण्य कर्म नाचिरिले किंचित म्हणून पुढे मज दुःख बहुत भोगणे प्राप्त होईल पा तरी सखये तू स्व सुकृतातून किंचित पुण्य दे मज लागून जेणे मी उत्तम सुख भोगून भवाब्दी तरुण पार पडे तू अत्यंत दयाळू ब्राह्मणी म्हणून केली ही विनवणी तरी तव सख्य केल्याचे जनी सार्थक झणी करी आता तुझ वाचू नये समयी मज तारणार कोणी नाही ऐकून तापसी हृदयी करुणा पूर्ण जाहले आणि पूर्वी जे मलमासात केले होते उपवास व्रत त्यातून एकोपवासाचे समस्त फलतियेस अर्पिले संकल्प करून तत्कालिक तियेच्या हस्ती सोडले उदक तो स्वर्गातून अलोलिक विमान तेथे उतरले मार्तंडाहून दैदिप्यमान विमानाचा प्रकाश गहन नाना दिव्य भोग परिपूर्ण माझी अत्यंत विराजते उर्वशियादि देवांगना माझी करते नृत्य गायना मग तया विमानी ती शूद्रांगना आरूढली तत्काळ ते बहुकाल पर्यंत भोग भोगूनि असंख्यात पुनश्च मेदिनी वाराणसीत काशीश्वर सुता जन्मले तेथे हे सुख भोगुनी अपार देहांती पावले कैलासपुर पुढे ती लोकानुग्रहार्थ सत्वर देवता सुंदर जाहली तियेचे नाम चंद्रेश्वरी ती अद्यापि आहे काशीपुरी विभुत जन नानोपचारे सतत ती ते पूजितात असो प्रिये काय सांगू विशेष अधिक मासीचा एक उपवास तयाचे फळ त्या शूद्रीस ब्राह्मणी हस्ते मिळाले तेणे ती स्वर्गोप भोग भोगुनी दिव्य देवता त्वहि पावनी आ चंद्रार्क काशी भुवनी वसत आहे आनंदे ऐसा अधिक मासाचा महिमा कोण पावेल तयाची सीमा येथे शूद्र ही करील व्रतोत्तमा तरी गती उत्तमा पावेल जैसी ती दासी शूद्री असोनी देवता झाली उमेवाणी तैसाच शूद्र ही ह्या व्रताचेनी शूलपाणी सम होईल यास्तव प्रिय क्षीरोदनंदिनी शुभेच्छु मनुष्य मात्रांनी अधिक मासा माझी निदानी एक उपवास करावाच एवं प्रकारे उपवास व्रत कथिता झाला वैकुंठनाथ ते ऐकून या लक्ष्मी त्या प्रत पुनरपि प्रश्निती जाहले ती प्रश्नोत्तर कथा पावन
पुढच्या प्रसंगी वर्णिजेल पूर्ण, तरी श्रोते स्वांतःकरण सावधान राखिजे. श्री अधिक मास महात्म्य सार, बृहन्नारदीय पदमाधार. सज्जन श्रोते ऐकोत चतुर, षोडशोऽध्याय गूढः. श्रीकृष्णार्पणमस्तु. अशा तऱ्हेने आपण आज 16व्या अध्यायाचं पठण पूर्ण केलेलं आहे. या 16व्या अध्यायामध्ये आपल्याला कोणती कथा श्रवण करायला मिळाली किंवा पठण करायला मिळाली ते आपण बघणार आहोत. महालक्ष्मीने भगवान महाविष्णूंना विचारलेलं आहे की देवादिदेवा, हे नाथा, काही लोकांना स्नान करणे, उपोषण करणे इत्यादी कृत्ये करण्याचीही शक्ती नसते, तरीही त्यांना तेवढे फळ कोणत्या उपायाने मिळेल? कृपा करून जनकल्याणार्थ तुम्ही मला तो उपाय सांगावा. म्हणजे बहुतांश मंडळी अशी आहेत की ज्यांना नित्य नदी स्नान करणे किंवा तीर्थ स्नान करणे शक्य नाही, उपोषण करणे शक्य नाही. तर अशा लोकांनाही जर या अधिक मासाचं तेवढंच फळ प्राप्त करून घ्यायचं असेल, तेवढंच पुण्यफल प्राप्त करून घ्यायचं असेल, तर त्यांच्यासाठी काही उपाय असेल तर तो मला सांगा. असं महालक्ष्मीने महाविष्णूंना विचारल्यानंतर महाविष्णू काय म्हणताय? अतिशय रास्त प्रश्न तू मला विचारलेला आहेस. मला अतिशय आनंद झालेला आहे, कारण की ह्या प्रश्नाचं उत्तर जे मी देणार आहे त्याच्याने सर्वसाधारण जनतेचं देखील जनकल्याण होणार आहे, आणि म्हणून हा प्रश्न मला अतिशय आवडलेला आहे, असं भगवान महाविष्णू महालक्ष्मीला सांगता आहेत. मग ते पुढे काय सांगताय की ज्यांना नदीवर जाऊन स्नान करणे शक्य नाही, तीर्थावरती जाऊन स्नान करणे शक्य नाही, श्रीकृष्णाची मोठ्या प्रमाणावरती पूजा करणे शक्य नाही, त्यांनी सतत हरीचे नाम घेत राहावे. म्हणजे ज्यांना रोज तीर्थस्नान नदी स्नान शक्य नाहीये, किंवा असं महिनाभराचं व्रताचरण करणं, महिनाभराचा उपवास करणं, किंवा महिनाभर श्रीकृष्णाची पूजा करणे हे ज्यांना जमत नाही, त्यांनी सतत हरीचे नाव घ्यायचे आहे. त्याने काय होणार आहे? तर त्यांच्या संपूर्ण इच्छा या नक्की पूर्ण होणार आहे. कारण कलियुगामध्ये हरी हरी, कृष्ण कृष्ण, राम राम असं आपण जे कायम नाम घेत असतो हे अतिशय पुण्यदायक अशा स्वरूपाचं मानलं गेलेलं आहे. म्हणजे कायम जर तुम्ही हरी 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 किंवा कृष्ण 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 कृष्ण, काही जण राम 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 असा जप करत असतात, तर त्यांना देखील संपूर्ण पुण्यफल त्या नामस्मरणाचं प्राप्त होत असतं. आणि विशेष करून पुरुषोत्तम मासामध्ये याचं तर विशेष महत्व सांगितलं गेलेलं आहे. कारण अधिक मास हा फक्त पुण्यकारक व्रताचरण करण्याचाच मास सांगितला गेलेला आहे. सर्व प्रकारची धार्मिक कार्य कृत्य आपण या महिन्यामध्ये करू शकत असतो. हरिकीर्तन श्रवणाचं पुण्यही महान सांगितलं गेलेलं आहे, असं भगवान महाविष्णू लक्ष्मीला सांगताय. आणि त्याच्याच पुढे ते महालक्ष्मीला काय सांगताय की शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरे, लक्षम विहाय दातव्यम कोटीन त्यक्त्वा हरिम भजे. भगवान महाविष्णू महालक्ष्मीला काय सांगताय? शतम विहाय भोक्तव्यम म्हणजे 100 काम सोडा. तुमची जेवायची वेळ झाली ना, भोजनाची वेळ झाली की 100 काम तुमच्या मागे असतील, पण ती 100 काम सोडा, पहिले भोजन घ्या. बरोबर? त्याच्यानंतर ते काय सांगताय? सहस्रम स्नानमाचरे, 1000 काम तुमच्यासाठी वाट पाहताय, पण ती सोडा. आंघोळीची वेळ झाली ना, पहिले जाऊन आंघोळ करून या. मी तर स्नानच म्हणेल, कारण आंघोळ म्हणजे फक्त ओघळ घेणे असंच होत असतं. आणि जे कोणी सकाळी 7 वाजेनंतर किंवा 8 वाजेनंतर पुढे स्नान करतात ना, ते स्नान नाही करत, ते फक्त आंघोळ करतात. स्नान करणे म्हणजे कधी करणे? 5 ते 7च्या दरम्यान तुम्ही जर स्नान करत असाल तर ते स्नान आहे. बरोबर? तर मग 1000 कामं तुमच्या मागे असतील, ती सोडा. स्नानाची वेळ झाली, पहिले स्नान करून या. मग ते काय सांगताय? लक्षम विहाय दातव्यम,
1,00,000 कामं तुमची वाट पाहताय, 1,00,000 कामं तुमची पेंडिंग पडलेली, पण दान द्यायची इच्छा झाली ना, दान देण्याची वेळ आलेली ना, दान देऊन मोकळे व्हा. बरं, याच्यात आपल्याला अजून एक गोष्ट अशी जोडता येईल, तुरंत दान महत् पुण्यम असं पण आपण म्हणतो. आपल्या मनात दान देण्याची इच्छा जागृत झाली ना, त्याच क्षणी दान देऊन आपण मोकळं झालं पाहिजे. कारण दुसऱ्या मिनिटाला दुसरा विचार लगेच मनात येतो. मन तर चंचल आहे, त्याच्यात हजारो विचार येतात. म्हणून आपलं मनाने एकदा निश्चय केला तो भरकटायला नको. तुरंत दान महत् पुण्यम, लगेच इच्छा झाली लगेच दान, आणि मोठं पुण्यपदरी पाडून घ्या. लगेच दान करायचं, मोठं पुण्यपदरी पाडून घ्यायचं. म्हणून लक्ष्यम विहाय दातव्यम, 1,00,000 कामं तुमच्यासाठी पडलेली आहेत, पण दान द्यायची इच्छा झाली, दान देण्याची वेळ झाली ना, ते सगळे कामं बाजूला सोडा. पहिले दान देऊन मोकळे व्हा, महत् पुण्यपदरी पडणार आहे. आणि कोटीन त्यक्त्वा हरिम भजेत, 1,00,00,000 कामं तुमच्या मागे तुमची वाट पाहत असतील, 1,00,00,000 कामं तुम्हाला करायची असतील, पण ती सगळी सोडा. जेव्हा तुमची नामस्मरणाची म्हणजे जप करण्याची वेळ येते ना, ती सर्व कामं बाजूला सोडा. अतिशय छानपणे स्वच्छ हातपाय धुवा, आपल्या आसनावरती बसा, आपली जपमाळ हातात घ्या आणि कमीत कमी 1 माळ तरी हरीच्या नामस्मरणामध्ये घालवा. मग तुम्ही हरी 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 असा जप करू शकता, किंवा कृष्ण 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 असा जप करू शकता, किंवा राम 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 असा देखील जप करू शकता. या नाम संकीर्तनाला या कलियुगामध्ये अतिशय महत्व प्राप्त झालेलं आहे. ज्याचं नामस्मरण जेवढं जास्त तेवढं त्याचं पुण्य मोठं, आणि तेवढ्या त्याच्या मार्गात येणाऱ्या दुःखांचं कष्टांचं निराकरण तो श्रीहरी कायम करत असतो. म्हणून या अधिक मासामध्ये म्हणा किंवा या कलियुगामध्ये म्हणा, नाम संकीर्तनाचं अतिशय महत्व सांगितलं गेलेलं आहे. असं भगवान महाविष्णू महालक्ष्मीला सांगता आहे. जे कृष्ण नामाची अवहेलना करतात त्यांना फार मोठं दुःख भोगावं लागतं. जे श्रीकृष्णाचा अपमान करतात त्यांना खूप मोठं दुःख भोगावं लागतं, असं महाविष्णू महालक्ष्मीला सांगता आहे. हरिभक्तीची गोडी ही बालपणापासूनच लागलेली असते, किंवा बालपणापासूनच ती लागावी. जसे आपण आपल्या मुलांवरती संस्कार करतो तसंच त्यांच्यावरती त्यांचं वळण, त्यांना ते अंगवळणी पडत असतं. आणि म्हणून आपण काय करत असतो, अगदी लहानपणापासूनच आपल्या मुलांना दिवा लावायची वेळ झाली संध्याकाळी 7 वाजता, चला रे मुलांनो बसा माझ्या जवळ, लगेच आपण त्यांना जवळ घेऊन बसतो आणि दिवा पेटवतो. मग शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते, अशा तऱ्हेचे छोटे छोटे श्लोक आपण म्हणतो. म्हणजे जे आपले बालक ऐकतात, आपले मुलं ऐकतात आणि ते पण हळूहळू म्हणायला लागतात. म्हणजे लहानपणापासूनच त्यांच्यावरती जर असे संस्कार असतील तर मोठेपणी देखील त्यांना त्या गोष्टींची गोडी असते. म्हणून हरिभक्तीची गोडी त्यांच्यामध्ये बालपणापासूनच लागावी अशी आपली जबाबदारी आहे. म्हणजे पालकांची जबाबदारी आहे की आपल्या मुलांना तसे संस्कार घडले पाहिजे. नीच योनीमध्ये जन्मलेल्या माणसांना देखील हरिनामाचा अधिकार आहे. म्हणजे जे आपण शूद्र समजतो किंवा खालच्या जातीचे समजतो किंवा नीच जातीचे समजतो, अशा लोकांना देखील हरिनाम घेण्याचा अधिकार आहे. त्यांनी देखील हरिनामाचा जप हा अवश्य करायचा आहे. तेही पवित्रच म्हणवले जातात. जे कोणी मंडळी अशा तऱ्हेने नाम संकीर्तन करत असतात, महाविष्णूंचं म्हणा, हरीचं म्हणा, कृष्णाचं म्हणा, रामाचं म्हणा, जे नामस्मरण कायम करत असतात त्यांना देखील पवित्रच मानलं गेलेलं आहे. मग हरिभक्त ज्या देशात राहतो, ज्या गावात राहतो, ज्या ठिकाणी राहतो, तो देश किंवा ते गाव किंवा ती जागा वाईट जरी असली तरी त्याच्यामुळे ती पवित्र मानली जाते. असं एक महत्वाचं वाक्य भगवान महाविष्णू सांगताय. ह्या कलियुगामध्ये अल्पशः म्हणजे थोडस जरी तुम्ही नाम संकीर्तन केलं, रोज 1 माळ शक्य आहे का नाही मंडळी? किती वेळ लागतो? अगदी 10 मिनिटं. सकाळी स्नान झालं का मस्त फ्रेश मूड असतं, लगेच देवापुढे जाऊन बसावं, आपलं आसन मांडावं, जपमाळ घ्यावी आणि शांत चित्ताने 5 ते 10 मिनिटं तुम्हाला लागतील. तेवढा वेळ फक्त या नाम संकीर्तनामध्ये घालवा. बघा पूर्ण दिवस कसा व्यवस्थित जातो का नाही. कुठल्याही प्रकारची अडचण तुमच्या मार्गात येणार नाही. पण मग हे 9चे 9 दिवस का नाही? बरं, हे एकदा तुम्ही नियम केला ना की तो आजन्म आपल्या सोबत पाहिजेच. कमीत कमी तो तुम्ही आता हा अधिक मास म्हणून
तरी देखील केला पाहिजे. कारण कालच मी तुम्हाला काय सांगितलंय की आपल्याला 1 मासभर रोज 1 माळ जप करायची. कोणत्या नावाने? राधिका पुरुषोत्तमाभ्याम नमः. सांगितलं का नाही? मग तुम्हाला हेच नामस्मरण करणे आहे असं भगवत महाविष्णू सांगताय की ह्या कलियुगामध्ये अल्पशः नामस्मरणाने, संत संयोगाने व हरी कीर्तनाने जे फळ एका दिवसात मिळतं त्यासाठी सत्य आदी 3 लोक देखील कमी पडतात. किंवा त्या 3 युगांमध्ये दीर्घकाळ जप केला तरी एवढं पुण्य मिळत नाही जेवढं या कलियुगामध्ये एकच दिवस जप केल्याने तुम्हाला पुण्य मिळणार आहे. अनेक प्रकारची पाप केलेले लोक जेव्हा हरिभजन करू लागलेले आहे, हरीची सेवा करू लागलेले आहे, हरीचं नाम संकीर्तन करू लागलेले आहे, ते त्यांच्या त्या महापापातून मुक्त झालेले आहे आणि वैकुंठ पद प्राप्त करते झालेले आहे. लक्ष्मी ह्या कलियुगात अन्य खडतर तपांचा तेवढा उपयोग नाही जेवढा हरिनामाचा होतो. ते लक्ष्मीला काय सांगताय की भरपूर कठोर तप केलं, 12 वर्ष तप केलं, पण त्याचं जे काही पुण्य मिळणार आहे ते ह्या कलियुगामध्ये विशेष महत्वाचं नाहीये. फक्त 1 दिवस श्रद्धा भावनेने मनाने आपण हरी स्मरण केलं, हरीचं नाम संकीर्तन केलं तरी देखील तेवढं महत्पुण्य आपल्या पदरी पडणार आहे. म्हणजे अल्पशी सेवा पण मोठा मेवा असं आपण म्हणू शकत असू. ज्यांना जास्त सामर्थ्य नाही त्यांनी हरिनाम घ्यावे. ज्यांना शक्य नाही संपूर्ण महिनाभर व्रताचरण करणं, मोठ्या स्वरूपात देवाची पूजा करणं, खर्च करणं, ज्यांना शक्य नाहीये अशा मंडळींनी हरिनाम संकीर्तन अवश्य करावं. मी तर म्हणेल हे हरिनाम संकीर्तन सगळ्यांनी अवश्य करावं, कारण त्याच्याने महत्पुण्य आपल्या पदरी पडणार असतं. मग अधिक मासाची सर्व व्रत केल्याचं पुण्य त्याला यामुळे प्राप्त होत असतं आणि हरिभक्तीने मनुष्य परमगती प्राप्त करून घेतो. हे कलियुगाचं महत्व आहे. या कलियुगामध्ये पुन्हा भगवान महाविष्णू तेच सांगताय की हरिनाम संकीर्तन केलं ना तरी सुद्धा त्याला उत्तम गती प्राप्त होते. हरिनामाने सर्व तप पूर्ण होते. इंदिरे दुसरे असे की मी आणि शिव यात कुठलाही भेद नाही. कोणाचेही नाव घेतले तरी फळ मात्र सारखंच भेटतं. जसं आपण हरिहर भेट आपण आपल्या नाशकामध्ये घडवत असतो. तुम्हाला कल्पना असेल सूर्यनारायण मंदिर आहे आणि कपालेश्वर भगवान आहे. या दोघांची आपण हरिहर भेट ही कायम दरवर्षी घडवून आणत असतो. मग विष्णू काय सांगताय की शिव आणि विष्णू म्हणजे मी, आमच्या दोघांमध्ये कुठलाही कोणाचाही फरक नाही. तुम्ही शिवाचं नामस्मरण करा किंवा माझं महाविष्णूचं स्मरण करा, तुम्हाला फळ मात्र सारखंच मिळणार आहे. कमले अन्नदानाचे पुण्यही फार आहे. मग ते लक्ष्मीला काय म्हणताय की अन्नदानाचं देखील फळ अतिशय महत्वपूर्ण सांगितलं गेलेलं आहे. एरवी सुद्धा अन्न हेच प्राण संजीवन असल्यामुळे अन्नाने लोकांची भूक भागविणे फार पुण्यकारक आहे. या कलियुगामध्ये आपला प्राण हा कशावर पोसला जातो? अन्नावर पोसला जातो. अन्नमय प्राण असं आपण काय म्हणत असतो. कारण की पूर्वीच्या काळी आपण बघितलेलंच होतं की हे जे साधू किंवा संत मुनी किंवा साधारण जनमनुष्य किंवा राक्षस हे देखील 12-12 वर्ष एका पायावर उभं राहून असं खडतर तपश्चर्या करायचे. मग त्यावेळेला ते तपश्चर्या करत असताना आजूबाजूने वाहणारा जो वारा असायचा तो वाराच फक्त ते भक्षण करायचे. किंवा झाडाचं एखादं वाळलेलं पान जेव्हा खाली यायचं, समजा वाऱ्याने ते जर असं मुखासमोर आलं तर तेच ते ग्रहण करायचे, तेच पान ते खायचे आणि त्याच्यावरती देखील त्यांचा प्राण पोसला जायचा. परंतु आताच्या काळामध्ये काय आहे? अन्नमय प्राण आपले प्राण हे अन्नावरती पोसले जातात आणि म्हणून अन्नदान करणे हे अतिशय पुण्यदायक आहे. खूप मोठं पुण्य आपल्या पदरी पडत असतं जर आपण अन्नदान केलेलं असेल. अधिक मासामध्ये नियमच करायचा, रोज किंवा ज्या दिवशी आपल्याला शक्य असेल 1 वेळेला, 1 दिवसात 2 वेळेला किंवा तुम्ही महिनाभर जरी रोज अन्नदान केलं तरी चालणार आहे. रोज अन्नदान करावे. अधिक मासामध्ये जे उपवास करतात म्हणजे आपण स्वतः उपवास करायचा, लोकांना मात्र अन्नदान द्यायचं.
अशी जी मंडळी करतात त्यांचे सर्व मनोरथ हे पूर्ण होणारे असतात. संपूर्ण महिनाभर रोज उपवासाचेच पदार्थ खाणे हा पूर्णोपवास सांगितला गेलेला आहे की संपूर्ण महिनाभर आपण उपवास करायचा आणि उपवासाचे जे पदार्थ आपल्याला सांगितले गेलेले आहे ते रोज आपण ग्रहण करायचे. मग असं जर तुम्ही केलं तर त्याला पूर्णोपवास सांगितला गेलेला आहे. एक दिवसाआड एक असे उपवास करणे हा पण एक उपवासाचा प्रकार सांगितला गेलेला आहे. जसं एकादशी सारखा आपण म्हणू शकू. एक दिवस सकाळ दुपार दोन्ही वेळेला उपवास, दुसऱ्या दिवशी दुपारी भोजन, पुन्हा सकाळ दुपार उपवास, पुन्हा दुसऱ्या दिवशी भोजन. अशा तऱ्हेने एक दिवसाआड एक देखील असा उपवास आपण करू शकतो. एक पक्षभर उपवास करणे. पक्ष म्हणजे आपण किती पक्ष असतात एका महिन्यात? 2 पक्ष असतात, शुक्ल पक्ष आणि वद्य पक्ष किंवा कृष्ण पक्ष. तर मग ह्या दोघांपैकी कुठलाही एक पक्ष आपण उपवास करू शकतो. त्याला देखील उपवासाचा एक प्रकार म्हणता येईल. 3 दिवस संपूर्ण 3 दिवस उपवास करायचा आणि चौथ्या दिवशी त्या उपवासाची पारणा करायची असाही एक उपवासाचा प्रकार आपल्याला सांगता येतो. त्यानंतर रोज एकदाच भोजन करणे. आपण हे नियम पहिल्यांदा बघितलेले. मी तुम्हाला मागे पण सांगितले की रोज एकदाच भोजन करायचंय. मग ते सकाळी असो किंवा संध्याकाळी असो, रोज एकच पदार्थ भक्षण करणे. अन्न देखील आपण ठरवून घेणे. मग समजा मुगाची डाळ जर आपण ठरवलेली असली तर रोज मात्र त्या मुगाची डाळ आपण भक्षण केली पाहिजे. मग त्याच्यासोबत पोळी असेल किंवा भात असेल असं आपण पहिल्या दिवशीच निश्चित करायचंय आणि संपूर्ण महिनाभर असं करायचं आहे. याला देखील उपवासाचा एक प्रकार म्हणता येईल. असे नाना तऱ्हेचे उपवासाचे प्रकार सांगितले गेलेले आहे. जो आपल्याला शक्य असेल तो आपण पूर्ण करायचा आहे. त्याचं पुण्य हे आपल्याला अतिशय उत्तम प्रकारे मिळणार आहे. स्त्री असो, पुरुष असो, बाल असो, तरुण असो किंवा वृद्ध असो, यापैकी कोणीही असो, अधिक मासात किमान म्हणजे कमीत कमी 1 दिवस तरी ईश्वर कृपा प्राप्त करण्यासाठी यांनी उपवास अवश्य करावा. ज्यांना ईश्वर कृपा प्राप्त करायची असेल, संपूर्ण अधिक मासाचं पुण्यफळ आपल्या पदरी पाडून घ्यायचं असेल, कमीत कमी 1 दिवस आपण ह्या उपवासांच्या प्रकारापैकी कुठलाही एक प्रकार धरून उपवास करू शकतात. विधवांनी उपवास करणे खास करून त्यांना पुढच्या जन्मी सौभाग्यदायक प्राप्त करून देणारे असतात. विधवा महिला ज्या आमच्या आहेत त्यांनी जर उपवास केला तर उत्तम गती प्राप्त करणे आणि पुढच्या जन्मी अखंड सौभाग्य प्राप्त करणे अशा तऱ्हेचे पुण्यकर्म हे पुण्यफल त्यांना प्राप्त होत असतात. म्हणून त्यांनी देखील उपवास या महिन्यामध्ये केला पाहिजे. त्या संदर्भातली एक कथा भगवान महाविष्णू महालक्ष्मीला सांगताय. काय? नर्मदा तीरी माहेशमती नावाचं नगर होतं. बाहुबलीचं नाही बरं का, नाही तर तुम्ही लगेच ते बाहुबलीचं आठवण कराल. माहेशमती नावाचं राज्य होतं. त्या राज्यामध्ये किंवा नगरामध्ये तापसी नावाची एक स्त्री राहत होती. ती नेहमी नानाविध प्रकारचं जपजाप्य करायची, उपवास करायची, सदाचार करायची. अधिक मासात तर नित्य तिने ठरवून तिचा उपवास असायचा. त्यामध्ये ती कधीही चुकत नसायची. आणि तिच्या घरी काम करण्यासाठी म्हणून एक मोलकरणी यायची. ती शूद्र जातीची होती आणि तिला यथावकाश म्हणजे एका निमित्त किंवा एक छोटा प्रसंग असा काहीतरी घडला. एक योग्य वेळ त्याची तिथे आलेली होती आणि तिला कुष्ठरोग झाला होता. मग हा कुष्ठरोग झाल्यानंतर ती मरणाच्या पंथाला लागलेली होती. आता सगळ्यांनाच माहिती पडलं तर की बस 2-4 दिवस किंवा काही वेळ ठरली आता ही काही आपल्या हाती लागत नाही. अशा वेळेला त्या शूद्र मोलकरणीने तिच्या मालकिनीला म्हणजे या तापसीला काय म्हणाली, मी तर आता लवकरच मरणार आहे. हे सर्वश्रुत आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की मी आजपर्यंत आयुष्यात एकही पुण्यकारक कर्म केलेलं नाही. त्यामुळे मला कशी गती मिळेल हे मला सांगता येत नाही. पण मी तुझ्याकडे काम करत असताना तुला मी बघितलेलं आहे. तू पुष्कळ प्रकारची व्रत वैकल्य ही केलेली आहे. त्यातलं थोडंसं पुण्य तुम्हाला देशील का, म्हणजे माझं काहीतरी कल्याण होईल. अशा तऱ्हेने तिने तिच्या मालकिणीला त्या तापसीला प्रार्थना केलेली आहे. त्यामुळे मला सुख मिळेल व संसार सागर ओलांडून मी पुढे जाईल.
तू मला मैत्रिणीसारखी वागवतेस हे मला माहिती आहे, तुलाही माहिती आहे. मला तूच सर्वस्वी आहेस. माझं कोणाचं स्वतःचं असं नातेवाईक म्हणून नाही, कोणी आप्तेष्ट नाही. जे काय आहे तू आहेस. मग ते तू बघ, माझ्यासाठी मात्र एवढं कर. आणि मग तिच्या बाबतीत तापसीला आधीपासूनच सहानुभूती होती. तिलाही कल्पना होती की नाही, बिचारी एकटीच असते, आपल्याकडे कार्य करते. तिच्या मनात देखील तिच्याबद्दल आदरभाव होता. आणि म्हणून तिने लगेचच हातात पाणी घेतलं, संकल्प केला. आणि त्या संकल्पपूर्वक तिने आपल्या पुण्यांशातला एका दिवसाच्या उपवासाचं पुण्य हे तिच्या पदरीने टाकलेलं आहे. आणि हे पाणी सोडताच, जसं हे पाणी तिने तिच्या ओंजळीत सोडलं तसा चमत्कारच घडला मंडळी. तिच्या अंगावरचं संपूर्ण कुष्ठ नाहीस झालं. कुष्ठरोग संपला. अतिशय उत्तम दिव्य कांती तिला प्राप्त झाली. लगेच त्याच मिनिटाला एक सुंदर विमान तिथे उतरलेलं आहे. आणि त्या दिव्य देहाने त्या विमानात बसून ती कैलासाला प्राप्त झालेली आहे. अशा तऱ्हेने तिने तिथे कैलासावरती दिव्य भोग उपभोगले आहे. आणि नंतर तिथे तिने मग देवाची तपश्चर्या करणे, व्रत उपवास करणे आदी नाना तऱ्हेचे कर्म तिने केलेले आहे. आणि मग त्या महादेवांच्या कृपेने चंद्रेश्वरी देवतेच्या स्वरूपात तिचा जन्म झालेला आहे. आणि ती काशी नगरीमध्ये निवास करायला गेलेली आहे. तिथेच आता जरी तुम्ही काशी नगरीत गेले किंवा बनारसला गेले तर तिथे तुम्हाला चंद्रेश्वरी देवीचं मंदिर दिसणार आहे. तिथे आपण दर्शनाला जात असतो. तेच हे चंद्रेश्वरी देवी, जी आदल्या दिवशी शूद्र मोलकरीण होती, पण एका तापसीच्या एका दिवसाच्या उपवासाच्या पुण्याने तिला देवत्व प्राप्त झालेलं आहे. आणि तिचं मंदिर देखील आपल्याला काशी नगरीत आजही बघायला मिळतं आहे. तिची नित्य पूजा त्या ठिकाणी कायमस्वरूपी होत असते. असं मग भगवान महाविष्णू महालक्ष्मीला सांगताय की अधिक मासातल्या फक्त एका दिवसाच्या उपवासाचं फळ जर एवढं असेल तर शून्य माणसांनी हे लक्षात घेण्यासारखं आहे की जर महिनाभर आपण व्रताचरण केलं तर त्याचं काय पुण्य आपल्याला प्राप्त होऊ शकतं. त्यावर लक्ष्मीने त्यांना आणखी प्रश्न विचारलेले. मग महालक्ष्मीने त्यांना अजून प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची उत्तरं देखील महाविष्णू हे तिला देतात. पण तो कथाभाग उद्याचा आहे. उद्याचं दान विशेष काय आहे आणि व्रत विशेष काय आहे हे आता बघायची वेळ आलेली आहे. मला कल्पना आहे की आपण देखील या कथेमध्ये रममाण झालेले आहात. पण आपण रोज अंशतः म्हणजे एकच अध्यायाचं पठण करतो आहोत आणि एकाच अध्यायावरती बोलत आहोत. म्हणून इथून पुढची कथा जी पुढच्या अध्यायात आहे, 17व्या अध्यायात आहे, ते आपण उद्या पठण केल्यानंतर बघणार आहोत. तर उद्याचं व्रत विशेष आणि दान विशेष काय आहे मी तुम्हाला सांगतो. उद्या आपल्याला मधुरिपू नावाची देवता बघायला मिळणार आहे. उद्याची देवता कोण आहे तर मधुरिपू नावाची देवता आहे. आणि उद्याचं दान आपल्याला कसलं करायचंय, मखाणा माहिती ना, मखाणा, त्या मखाण्याचं दान आपल्याला उद्या करायचं आहे. मग व्रत विशेष काय आहे तर ह्या अध्यायामध्ये जे आपल्याला बघायला मिळालं, काय बघायला मिळालं, नाम संकीर्तन. अगदी बरोबर. महिनाभर आपण एक निश्चित वेळ ठरवून घ्यायची आहे. म्हणजे मौन व्रत जे मी तुम्हाला सांगितलं, मौन व्रत, त्याच्यातला पहिला प्रकार आपण काल म्हणजे आजच्यासाठी बघितला होता. आणि त्याचा दुसरा प्रकार हा आज उद्यासाठी आपण बघतोय. तर काय प्रकार येतो, एक वेळ आपण निश्चित करून घ्यायची की हा 1 तास मी मौन पाळेल, कोणाशीही बोलणार नाही. मग त्या 1 तासात आपण काय करायचंय, देवासमोर जाऊन बसायचंय. समजा शक्य नसेल, तुम्ही कामाच्या ठिकाणी असाल तर आपण असाल त्या ठिकाणी पण व्यवस्थित बसून आणि मौन पाळून श्रीकृष्णाय नमः, श्रीकृष्णाय नमः, श्रीकृष्णाय नमः असा जप तुम्हाला करायचा आहे. किती करायचा आहे, कमीत कमी 1 माळ. यापेक्षा जास्त आपली इच्छा. तुम्हाला जर वेळ असेल, इच्छा असेल, मनात भाव असेल, तुम्ही जास्तही करू शकता. कमीत कमी 1 माळ हा जप करायचा आहे. आणि मग तीच जपमाळ महिनाभर पूर्ण झाल्यानंतर संध्यापात्र म्हणजे ताम्हण, पळी, पेला, तांब्या असं हे सर्व संध्यापात्र आणि ती जपमाळ एका योग्य ब्राह्मणाला दान द्यायची आहे. अशा तऱ्हेने आपण उद्याचं दान काय आहे तर मखाणा आहे. आणि व्रत काय आहे तर 1 तास मौन पाळणे आणि श्रीकृष्णाय नमः जप करणे. महिना झाल्यानंतर त्या वस्तू ब्राह्मणाला दान देणे.
अशा तऱ्हेने दानविशेष आणि व्रतविशेष आपण बघितलेलं आहे. उद्या पुन्हा आपली भेट होईल. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.